हो ना चला हा चला महालक्ष्मीला चलो हो हा. हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा बघत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर आज म्हणजे संध्याकाळी 6 वाजता ब्लॉग स्टार्ट झालाय. आज मी आणि प्रथम चालू शॉपिंगला आणि रात्री आम्ही निघणार आहोत कोल्हापूरला. क्रेझी म्हणजे 2 ठिकाणी जायचं आहे. बरं कपडे आणलं पाहिजे, परत कपड्यांना चाललोय. पुढचा जो महिना आहे माझा आहा क्रेजी, अभी तो खुशियाँ चालू हो गई मेरा पसंदीदा महीना चालू हो गया क्योंकि हम जाने वाले हैं घूमने. फायनली आता जुडिओला चालून जरासं 1-2 शर्ट घ्यायच्यात मला. आणि उद्या आम्ही जाऊ ना परवा येऊ का असं काय रविवारी सोमवारी सकाळपर्यंत म्हणजे 2 दिवस आपली वस्ती होईल कशी तरी. अचानक प्लॅन झाला यो. मी बोललो का मी पण येते, चला जागा खाली होती तर कोल्हापूरला निघणार आहोत महालक्ष्मीला आणि बालूमामाच्या दर्शनाला. बाय बाय लिओ, बाय बाय. कसला दिसतंय बघा यो आज. हे लिओ चल मम्मी बाय बाय, मिलते हैं. कैसा लग रहा है घुमो फिरो. आता मम्मी आणि मी पण कुठेतरी जाणार आहे. तुम्हाला आधीच नाही सांग कारण तर नष्टर लागतं माझ्या पाठी काही मी आधीच रिव्हील केला तर. फिरायला निघल्यावर जी माझ्या चेहऱ्यावर खुशी असतं ना ती तुम्ही बघतच असाल. अचानक फिरायला कवाही निघू शकते मी. क्रेझी कोल्हापूरला मी कवा गेलो नव्हतो महालक्ष्मी मंदिरात आणि बालूमामाचे जावचं आहे. येशील का बोलतं तर चला म्हणा काय, हम तो फकीर आदमी झोला उठा के निकलले थे. एजन्सीला जुडिओला आलतो कपड्यांना या खूप चांगला नाही कपडा वाटत आवरण आहे. आता काय जावं हा काय रे आता दुसरं काहीतरी बघायला लागलं. या अशी जॅकेट आता डिम हाटला बोलतो जावलतो काहीतरी. आपल्याला लागतं त्याचा प्रश्न काय आणि दुकानांशी चालतं नाही काय जुडिओ काढला जुडिओन पण काही नाही. आता दुकान आपला आता आहे ओळखीचं त्या जाऊन बघतो मी. निघायचं आहे मला रातच्या 11 वाजता. आता 6:30 वाजले. सगळा इंडून आम्हाला कवीच भेटला नाही. आता रेड टेप लावून चप्पल घ्यायचे म्हणा. अँड अशी काही भेटते का बघू. ते आणि घेतला बघतो जरा सगळं तर मनात नाही बसला. अचानक मला काहीतरी भेटू शकतं असं वाटतंय म्हणा. बिकॉज आवरा फिरून अया जरा चांगला वाटते. फायनली करा आलो. कयूच म्हणजे कयूच भेटला नाही म्हणा. कपडे मग जुनं होतं त्यांची चांगलं घेतलं. काय कपडे नाही आणलं काही नाही. चांगलं नको फिरायला कपडे. चला आशीर्वाद द्या म्हणा. चला चला महालक्ष्मीला चलो हो हा काय आता लगी मी वालो असतो बोलता तयार घोड्या बसलेले. हा काय बोलता मग निघाचा ना काय विषय माहिती आहे का मॅ काय आहे ना तुला कोल्हापुरी चप्पल आणू का हा नको आहे तुला कोल्हापुरी चप्पल आणू का नाही घालत का लिओ तुला काय नो कोल्हापुरी पट्टा गळ्यात घालायला आणि तुला आता कयूच नाही काल्या तुला कयूच नाही. बाय बाय. छोटीला न ऋत्वीला तर कोल्हापुरी चप्पल आणलेली मी शिर्डीची. आता कोल्हापूरला काय भेटतंय त्या बघूया. मी पहिल्यांदा झालोय कोल्हापूरला. चला सगळ्यांचा आशीर्वाद वगैरे घेऊन निघलेलो आहे. रात्रीचं 9 वाजलं आणि आणखी आम्हाला कलंबोली जायचं आहे. कलंबोलीशी निघायचं आहे. एक बॅग घेतली ही बुटा 2-3 बुटा घेतली म्हणजे चांगला वाटेल त्या घालायचा. ऐसा नाही आपला टायमिंग वर काय मम्मी. चलो बाय बाय मिळते कल नाही कवा येऊ आपण मंडेला का. आजचा वार काय शुक्रवारी रात्री निघलो आणि 2 दिवस ट्रिप होईल तर बघू मजा येणार आहे. फायनली आता कलंबोलीला पोचलो आणि मला पक्की भूक लागली. टायटीला सांगते का जवान रेडी कर बरं कारण तर लईच भूक लागली आहे. फोटो मस्त येईल रा बट आता अवतारणे नीट उद्या मस्त ड्रेसिंग मारून फोटो काढू दर्शन घेऊ बालूमामाचं. ना अचानक असं ठरतं देवाची इच्छा असल्याशिवाय आपण जाऊ नये आणि देवाची इच्छा असल्यावर असं प्लॅन बनतात पटकन. तर चला सोहन नाईक कैसा लग रहा है भाई घूमने जा रहे हॉलीडेज 2 दिन का मजेदार मजा येईल. चला आजचा ब्लॉग थोडासा झाला असेल बट आता जर्नी पण दाखवू. सकाळचे एंड करेल वाला ब्लॉग आणि मग उद्या सकाळपासून दुसरा ब्लॉग कोल्हापूरचा का कोल्हापुरी चप्पल घ्यायची आपल्याला.
चला आ गए. खोलो 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 खोलो. फायनली निघलो आता मी टायटी, दक्ष आणि प्रथम आणि अजून एक मेंबर आहे आमचा. चला मस्त कोल्हापूर ट्रिप करूया. हाँ बालू मामा आणि महालक्ष्मी कोल्हापूर. रात के 11 बजे निकले है कलंबुली से, रोडपाली से. और आज रातभर ट्रॅव्हल करू आम्ही मस्त आणि सकाळी मस्त कोल्हापूरमध्ये पोचू आणि मस्त दर्शनाला जाऊ. आणि अजून एक दिवस ट्रिप अशी 2 दिवसाची होईल आमची. एक नाईट 2 दिवस म्हणजे ही नाईटचं गाडीनच जाईल आजची. ती पकडू नका. उद्या एक नाईट आणि परवा संध्याकाळी घरी येऊ. फायनली आता ब्लॉग करतो मी. काय माहिती बसलो मी. कुठं बसलो मी दादा? हा शिवापूरला पोचलो आम्ही. आणि थंडी भरपूर आहे. ते काय वाटते ना ते बेकार थंडी का? थंडी आहे. शगोटी पेटवली का? शगोटी शेकूया बरं. आरामात चालून काही टेन्शन नाही गाडीत. आता चहा पिवायला थांबलो बाई. हा जर्नीचा फेवरेट सीन चाय. बेकार थंडी लागते. बेकार म्हणजे बेकार. 14 डिग्री आहे. तोंडांची वाफा येतात. हाताने येत वाटतं चहा पिला तर. डेंजर थंडी आहे. खतरनाक. उडी घातली तरी कापते मी. बेकार. काश्मीरवाली फील आली रे. थंडीच्याच फिरायला मजा आहे. थंडीच्या फिरायला जा बाई. एक नंबर. आणि आमचा आता थोडे 1 महिन्यानंतर एक प्लॅन आहे. तर तुम्हाला सांगते मी लवकरच काय प्लॅन आहे त्या. तुम्हाला पण सांगते. जर तुम्हाला पुन्हा माझ्यासोबत यावायचं असेल, माहिती आहे ना आपण ट्रिपला किती मजा करतो. तर माझ्यासोबत ट्रिपला यावायचं असेल तर तुम्हाला देते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे. अँड मस्त जाऊया. अजून आम्हाला पोचायला 4 तास लागतात. चला दादा मस्त वाटला चहा भारी होता. आणि शेकोटी तर 1 नंबर. चलो अजून 4 तास दाखवतात. बट 4.5 तास लागू शकता ना मला. म्हणजे 7 वाजेपर्यंत पोचू सकाळच्या मी कोल्हापूर. चलो आता काय विषय माहिती आहे. रात्रीचं 5 वाजलं आणि आम्ही पाणी घ्यायला थांबलेलो. बट पाण्याची बाटली नाही जी पाहिजे ती. सो आता 70 किलोमीटर बाकी आहे फक्त. 70 किलोमीटर नंतर आम्ही पोचू. म्हणजे 1-1.25 तास लागेल. थंडी आहे बेकार. मजा येते. मी झोपायचा ट्राय करत होतो. झोपूच नाही गाडीमध्ये. मला झोप नाही लागेल गाडीमध्ये. फायनली गाईज पोचलेलो आहोत आता. बालू मामाला गाडी पार्क केली आम्ही. गाडीवर आज भारीवाली गाडी घेऊन आलो. ब्लॅक कलर बालू मामा. मंदिर इथेशी समोर आहे. कलश दिसतंय. आता मस्त माझी गाडीन झोप झाली जराशी. आता आम्ही रूमवर जरासा आराम वगैरे करू. नंतर दर्शनाला जाऊ थोड्या वेळानंतर. जरा आराम करू. फ्रेश होऊ. अंघोळ वगैरे करू. नंतर दर्शनाला जाऊ. चला मस्त. प्रवास एकदम भारी झाला. काय त्याचे परफेक्ट ना. मजा आली. चला बघू कैसा आहे. गाडी लावताना 3 दिवस गेले. काय बोलशील. ही रूम आमचा असा क्रेझी रूम आहे. मस्त आहे बाई. टीव्ही चालते का? 1930ची टीव्ही आहे. टीव्ही हो काय लागल. रेडिओ तरी लागेल का? हा अमावस्याला काय खास असतं बालू मामाचं सांग मला. काय म्हणजे बालू मामा बद्दल थोडी माहिती दे. तुला काय माहित असेल तर बालू मामाची स्टोरी सांग थोडीशी. म्हणजे आमच्या इकडच्या पब्लिकला नाही माहित.
एवढी स्टोरी काय सांगायची, तुलाच नाही माहिती पब्लिक काय येते एवढी, काय श्रद्धा आहे, कसं काय? श्रद्धा म्हणजे विषय काय झाला, लोकांना देव म्हणजे काय माहित नव्हते. ज्यापासून लॉकडाऊन पडले त्यावेळी लोकांना किंमत कळाली. म्हणजे अन्न काय असेल त्याची त्यावेळी किंमत कळाली नाही, देव म्हणजे काय असतोय. ती सिरियल झाली की नाही, त्यानंतर जे फेमस जे झाले ते झालं असा विषय आला. सिरियल नंतर जास्त फेमस झाली, जास्त गर्दी यायला लागली काय? लोकांना त्यावेळी माहित नव्हतं धर्मापूर आणि बाळवण म्हणजे काय. आणि मग आता जास्त गर्दी असतं. अमावस्येचा काय विषय आहे? जर अमावस्या जर रविवार जर असली लई गर्दी असते, झोपायला जागा नसते. मग आता तर उद्या ते अनुभव आल्याशिवाय माणूस कोण येत नाही, तेच लागल्याशिवाय कळत नाही. त्या प्रकारचं आहे नाही. लोकांना देव म्हणजे काय कळायला येतं, बाळूमामाचं महत्व जे काय आहे प्रत्येकाने जे अनुभवलं त्यामुळे लोक येतात. ओके, कोणी सांगितलं म्हणून येत असं नाही. अच्छा अच्छा, चालेल, बघूया आता कसं काय. आम्ही पहिल्यांदा आलो सगळी, बघूया कसा अनुभव येतोय आम्हाला. आता झोप वगैरे कम्प्लीट करून दुपारचं 12 वाजलं, रेडी वगैरे झालो ना. आता दर्शनाला जाऊ आणि हा ब्लॉग इथंच एंड करतोय. आणि उद्याचा ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल कसं काय दर्शन झालं आमचं, कसं काय येतंय. सो चला, यो ब्लॉग एंड करते. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय 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 बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.